दुसऱ्याच्या जमिनीवर दावा ठोकणारं वक्फ बोर्ड नसून भूमाफिया बोर्ड असल्याचं सरलापेठचे महंत रामगिरी महाराज यांनी म्हटलंय। रामगिरी महाराज हे नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे हिंदवी स्वराज्य धर्मध्वज स्तंभ लोकार्पण व धर्मसंमेलन सोहळ्याप्रसंगी त्यांनी हे म्हटलंय। तेलकुडगाव येथे सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने गावात हिंदवी स्वराज्य धर्मध्वज स्तंभ लोकार्पण सोहळा व धर्मसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, ज्ञानेश्वर संस्थानचे देवीदास महाराज म्हस्के, रमेशानंदगिरीजी महाराज, राम महाराज जिंजुरके, सोमेश्वर महाराज गवळी, विठ्ठलनाथ महाराज, नवनाथ महाराज घाडगे, आमदार विठ्ठलराव लंगे, अमोल महाराज घाडगे, महेश महाराज घाडगे तसेच नवनाथ महाराज घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सतीश काळे यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश महाराज चौधरी यांनी केले तर आभार अमोल महाराज घाडगे यांनी मानले। या कार्यक्रमासाठी परिसरातून हजारो समाज बांधवांची उपस्थिती होती। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत। खऱ्या अर्थानं ही जी सर्व काही मित्रमंडळी आहेत, गावातच काय पंचक्रोशीत काय तालुक्यामध्ये जिल्ह्यात स्वयं तोडू पाहत असेल, आमची शांतता बिघडू पाहत असेल तर त्याला त्याच पद्धतीनं आपल्याला काम केलेला। काल गुढीपाडवा होता आणि गुढी उभारावी वाटवी चालावी पंढरीची आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे। तर आपल्याला ही सद्गुणाची आणि देशाभिमान, देवाभिमान, धर्माभिमानाची गुढी उंच उभारायची आहे। आपण हा ध्वज उंच केला याचं एकच कारण आहे, ज्या ध्वजाला तरी चाक बसवले त्या दोरीने कमी अधिक करता येईल। आपण आपल्या देशाभिमान, धर्माभिमान आणि सर्वस्वी स्वाभिमान असते याची उंच गुढी उभारायची आहे आणि ती फडकट ठेवायची आहे। आणि ती फडकट ठेवण्याकरता आला शीतल शांतीचा वारा, शांतीरूपी आपल्याला सगळे शस्त्र हातात घेऊन प्रसंगोपात हे काम करावं लागणार आहे। शांती याचा अर्थ कुणी यावं, आता एक शब्द वापरतो, माफ करा, कुणी यावे टिकली मारून जावे असं काही नाही। शांतता याचा अर्थ असा आहे, धर्माच्या आड येणारी माणसं त्यांचा विचार करण्याकरता नुसतं शांतता मग स्मशानामध्ये असते, कुणी कोणाशी बोलत नाही, अशी स्मशान शांतता संतांनी सांगितली नाही। वीराची शांतता, संयमाने शांततेने काम करायचं आहे। पण कोणी आमचा संयम तोडू पाहत असेल, आमची शांतता बिघडू पाहत असेल तर त्याला त्याच पद्धतीनं आपल्याला काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपण पाहून आलेला आहात छत्रपती संभाजीराजाची किती हाल अपेष्ट झाली। समोरची व्यक्ती कोण आहे याला महत्व नाही, पण त्यांनी थोडं जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जय भवानी। धन्यवाद। अतिशय सुंदर अशा भक्तिमय भक्तिरस आणि वीररस या दोनही रसांना एकत्र करून या धर्मसभेचा धर्मसंमेलनाचा प्रारंभ हनुमान चालीसा आणि सर्व धर्मियांनी एकजूट राहावं, आपल्या धर्माचं आपण पालन करावं। पण या धर्मावर आघात करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे। त्याकरता आपण एकजूट असलो पाहिजे। एकदा गोहाचे काही तरुण मुलं आमच्याकडे आले, उमऱ्याला काही कार्यक्रम होता, तिथं ते आले आणि त्यांनी सांगितलं ते गोहाचं जे कानिफनाथचं स्थान आहे तिथं वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे। वक्फ बोर्डाने आपलं नाव लावण्याकरता दावा ठोकलेला आहे आणि 2 दिवसात प्रांत वक्फ बोर्डाचं नाव लावणार आहे। आम्हाला काही कोणी साथ देत नाहीये, आपण काहीतरी करा। मी तिथूनच प्रांत साहेबांना फोन लावला, ते त्यांना विचारलं अशा अशा प्रकारे आणि वक्फ बोर्डाचं नाव आपण लावणार आहात सातबाऱ्याला, तुमच्याकडे याचा आधार काय आहे? तुम्हाला वरिष्ठांचा आदेश आहे का, कलेक्टरचा आदेश आहे का, कोर्टाचा आदेश आहे का? ते म्हणजे कोर्टाचा आदेश नाहीये, कलेक्टरचा आदेश नाहीये, कुठल्या वरिष्ठांचा आदेश नाहीये। आणि मग तुम्हाला वक्फ बोर्डाचं सातबाऱ्यावर नाव लावण्याचा अधिकार कोणी दिला? तुम्ही कशाच्या आधारावर हे वक्फ बोर्डाचं नाव लावत आहात?
त्यांनी सांगितलं आम्हाला वक्फ बोर्डाची नोटीस आलेली आहे. मग वक्फ बोर्ड म्हणजे कोर्ट आहे का? प्रशासकीय पदावर बसलेला मनुष्य जर अशा प्रकारे बोलत असेल तर याच्या पाठीमागे काय कारण आहे? शेवटी मी त्यांना धमकवलं, त्यांना म्हणतो तुम्ही नाव लावून बघा तुमच्यात हिंमत असेल तर. त्याने सांगितलं त्यांना अर्ज घेऊन आमच्याकडे पाठवून द्या. म्हणजे धमकवल्यानंतर पाठवून द्या. इतका निर्लज्जपणा यामध्ये आहे. वक्फ बोर्डाची निर्मिती काय झालेली आहे, कशा करता झालेली आहे? वक्फ म्हणजे दान. दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरता निर्माण झालेलं बोर्ड त्याला वक्फ बोर्ड असं म्हणतात. आता दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरता जर तुम्ही कार्य करीत असाल त्याला कोणाचा विरोध असण्याचं काही कारणच नाही आहे. पण जसं कानिफनाथ संस्थांवर तुम्ही दावा ठोकताय, तुम्हाला ती दान दिली का? मढीला सुद्धा कानिफनाथ संस्थांवर आणि त्यांनी दावा ठोकला, ती तुम्हाला कोणी दान दिले का? त्याचप्रमाणे सप्तशृंगी माता गड वणी त्या ठिकाणी सुद्धा वक्फ बोर्डाने दावा ठरला, ती तुम्हाला कोणी दान दिले का? मग दिलेल्या दानाच्या व्यवस्थापनाकरिता जर वक्फ बोर्ड असेल तर मग तुम्ही दिलेल्या दानाचे व्यवस्थापन करा ना. तुम्ही दुसऱ्याच्या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही वक्फ बोर्ड नसून माफिया बोर्ड आहात, भूमाफिया बोर्ड आहात. आणि हे कृत्य जर असंच चालू राहिलं, आपण जर जागृत झालो नाही तर तुमच्या घरावर सुद्धा दावा करतील. आपण समजू नये की आमच्यापर्यंत अजून काही आलं नाही. कर्नाटकमध्ये एका संपूर्ण गावावर त्यांनी दावा टाकला, एका मंदिरावर दावा टाकला. तो मंदिर 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इस्लामच्या उत्पत्तीला 1400 वर्ष झाली. म्हणजे इस्लामच्या उत्पत्तीच्या 600 वर्ष अगोदर बांधलेलं मंदिर त्याच्यावर दावा ठोकलाय. एवढी हिंमत या लोकांची का वाढली? तर 1995 मध्ये काँग्रेस सरकारच्या काळामध्ये या वक्फ बोर्डामध्ये काही अशा त्यांनी काही सुधारणा केल्या. त्या सुधारणेमध्ये अशा प्रकारचा एक कायदा त्यांनी आणला पार्लमेंटमध्ये, काँग्रेस सरकारच्या शासनकाळामध्ये, की वक्फ बोर्ड जी जमीन माझी आहे असं म्हणेल ती जमीन वक्फ बोर्डाची, त्याला कागदाची गरज नाही. आणि ही केस कोर्टात चालणार नाही, ती वक्फ बोर्ड मध्ये चालेल. आता अशा प्रकारच्या कायदे करणाऱ्यांना आपण काय म्हणू? त्यांच्या बुद्धीची कीव येते महाराज. 1995 मध्ये त्या कायद्याच्या जोरावर हे लोक करतायत. आणि म्हणून आता विद्यमान जे सरकार आहे त्यांची जबाबदारी आहे. भारतीय जनता पक्ष जर तुम्ही आणि धर्माचं कार्य करीत आहेत म्हणतायत, धार्मिक अशा प्रकारे आणि धर्माला सहकार्य करणारं सरकार म्हणत आहात, तर केंद्रामध्ये सुद्धा 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी सरकार आहे. आताही पुढे 5 वर्ष ते राहणार आहेत. पण आजपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारच्या काळातही हे झालं नाही, हे सुद्धा दुर्दैव आहे. का होऊ नये? म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी या विषयावर जोर देणं गरजेचं आहे. एकीकडे देशाला तुम्ही सेक्युलर म्हणतायत, पण सेक्युलर जर देश आहे तर प्रत्येक धर्माला समानता का असू नये? एका धर्माकरता एक योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये बयान दिलं होतं की वक्फ बोर्डाने ज्या ज्या काही सरकारी जमीन हडपलेल्या आहेत त्या सरकार परत घेणार. त्यावर ओबीसींचं त्याच्यावर आणि प्रतिक्रिया आली. ओबीसींनी काय सांगितलं? उत्तर प्रदेशमध्ये 1,21,000 प्रॉपर्ट्या ह्या वक्फ बोर्डाच्या आहेत. त्यापैकी 1,12,000 प्रॉपर्ट्यांकडे कागदपत्र नाही. म्हणजेच या 1,12,000 प्रॉपर्ट्या योगी हडप करणार आहेत. यावरून हे सिद्ध होतं की 1,12,000 प्रॉपर्ट्यांकडे कागदपत्र नाही आहेत, याचा अर्थ ते बेकायदेशीर हडपलेले आहेत. हे तुमच्याच मुखात तुम्ही व्यक्त करता की कागद नाही आहेत. मग लिगली फक्त 9,000 आहेत. मग 1,21,000 प्रॉपर्ट्यांपैकी 1,12,000 प्रॉपर्ट्या जर तुम्ही हडप केलेल्या असतील, याला वक्फ बोर्ड म्हणता येईल? ते काय दान दिले का कोणी? मग अशा प्रकारचे अन्याय अत्याचार जर होत असतील आणि या विषयावर कोणी जर बोलतच नसेल
तर यासारखं दुर्दैव कोणतंच नाही आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. पण आपले काही कर्तृत्व आहे, आपले काही कर्तव्य आहे, आपण काही केलं पाहिजे. साधू संत